नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतीक पगार. स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती. आज दिनांक 4 डिसेंबर 2025 सकाळचे वाजले आहेत 9 आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला. दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो 9 वाजलेले आणि आजची जर सकाळच्या कांदा लिलावाला आवक बघितली तर आज आवक कमी कालपेक्षा मित्रांनो. आज जवळपास 450 ते 500 मध्ये आवक झालेली. उन्हाळ कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडासा बदल आहे मित्रांनो, थोडासा सुधार जाणवलेला आपल्याला. कसे बाजारभाव चालू आहे हे डिटेलमध्ये सांगितलेले व्हिडिओ पूर्ण बघावं. लाल कांद्याचे पण कसे चालू आहे बाजारभाव, प्रतवारीनुसार निवडून आणलेल्या कांद्याला कसा बाजारभाव भेटतोय किंवा थोडासा मिक्स माल असला तर कसा बाजारभाव भेटतोय हे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं. आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर उत्कृष्ट क्वालिटीचे कोंबडी खत पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे माझा, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण ही उत्कृष्ट क्वालिटीचे कोंबडी खत शेतकऱ्यांना घरपोच डिलिव्हरी देत असतो. बॅगेनुसार मालपोच केला जातो. तर पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा. तर चला मित्रांनो, आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तेथील मधील लाल कांद्याचे लिलाव. मित्रांनो, सुरुवातीला आपण ट्रॅक्टर मधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेणार आहे. त्यानंतर पिकअप मधील लाल कांदा असेल व नंतर उन्हाळ कांदा असेल. काय भाव गेले? 4800 रुपये गेलेले. बघू पावती. 4800 पर रुपीज क्विंटल. 4/12/2025 रोजी. कोणते बियाण्याचं आहे आपले? बियाणं कोणतं होतं? पंचगंगा बियाण्याचं आहे. 4800 रुपये जाईल. बघू पुढं. हा किती गेलेला आहे? गेले 3800 रुपये का? बरं, 3800 गेले. कुठला कांदा आपला? मध्यवाडीचा आहे. 3800 रुपये जायले. मित्रांनो, हे कांदे बियाण्यासाठी चाललेले. हे जे 4800 3800 गेलेला हा बियाण्यासाठी चाललेला कांदा आहे. खरेदीचे एवढे रेट नाही. हा किती गेलेला आहे? हा 4400 रुपये गेलेला आहे मित्रांनो. 4400 रुपीज पर क्विंटल. 4400 रुपये बियाण्यासाठीच हा. पण किती गेले मित्र आज? 2600 का? बघू पावते. 2600 रुपये पुरीचा माल आहे. 2600 रुपये. काय भाव गेले भाऊ? 22.5 का? कुठला आहे कांदा आपला? पुरी, शेलू पुरी. 22.5 पण 2251 रुपये. कोणते बियाण्याचं होतं हे? चायना आहे का? बरं, 2251. ॲव्हरेज भेटलं का नाही वर्षी? नाही का? बरं. किती गेले काका हे? 17.5 का? बरं, 1750 रुपये जाईल. लाल कांदा आहे ट्रॅक्टरमधील. काय भाव गेले? 2152. बरं, 2152 गेले. कुठला कांदा आपला? कानमंडळ. 2152 रुपये गेलेले. मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता पाठीमागचं आणि उजव्या साईडचं पुढचं फाळकं पाडलेलं आहे प्रत्येक ट्रॅक्टरचं. बघू शकता तुम्ही. म्हणजे पूर्ण ट्रॉलीमध्ये प्रतवारीनुसारच माल आणत जा, कारण इथं जर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटलं व्यापाऱ्यांना तर बाजारभावामध्ये मोठा फटका बसतो. बघू शकता तुम्ही पाठीमागचं फाळकं आणि पुढचं उजव्या साईडचं पुढचं फाळकं पाडलेलं आहे. आज काल डाव्या साईडचं पुढचं फाळकं पाडलेलं होतं आणि मागचं आज साईड चेंज केली त्यांनी. हा किती गेला? 4451. कुठले बाबा आपण? मत्यवाडी. 4451 सुपर क्वालिटी ड्राय माल. किती दिवस झालेले का पुन्हा? 8 दिवस. 4451 सॉरी बियाण्यासाठी चाललेला आहे. किती गेले बाबा? काव का? 1700 जाईल. 1700 रुपये. काय बघितले का? बघू भाऊ दे. 3000 रुपये जाईल. 3000 रुपये. किती गेले? काय भाव गेले? 4851 गेले. बघू पावते. 4851. मतेवाडीचा कांदा 4851. बरं का? यंदा ॲव्हरेज नाही. ॲव्हरेज नाही. विचार जर केला तर खूप अवघड आहे तसं. किती वावरामध्ये आलेला आहे तुमचा? हे कमीत कमी 3 बिघ्यामध्ये. 3 बिघ्यामध्ये कांदे. बरोबर. अवघड आहे तसं. 3 बिघ्यामध्ये म्हणजे चांगला कांदा. फक्त एक ते 2 ट्रॉले निघालेले आहे. एक दीड ट्रॅक्टर निघाला. एक दीड ट्रॅक्टर. बरोबर. म्हणजे इथं भाव जरी दिसत असला पण ॲव्हरेज मध्ये फटका बसलेला आहे. नाहीच आहे, कारण पावसाळा जास्त झाला. पावसाळा जास्त झालेला आहे. बरोबर. यावर्षी पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे आणि ॲव्हरेज नाही भेटत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जर विचारलं तर आज प्रत्येक शेतकरी बोलतो की ॲव्हरेज कमीच आहे. ॲव्हरेज कमी. निम्म्याने ॲव्हरेज कमी डायरेक्ट. काढला ना हा, खर्च आणि सगळं काही मजुरी वगैरे सगळं जर काढलं तर काही म्हणजे अवघड आहे. खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. बरोबर. काहीतरी फक्त समाधान मानायचं नाही तर बरोबर. सत्य परिस्थिती. दरवर्षीचं तेच चालू आहे. ॲव्हरेज निघाला तर भाव भेटत नाही, भाव भेटला तर ॲव्हरेज निघत नाही. असंच होतंय. बरोबर आहे.
किती गेले का काही 46-25 आपण बियाण्यासाठीच आहे मित्रांनो. तुम्हाला कसं भेटलेलं आहे ॲव्हरेज? जेमतेमच आहे बा, मागच्या वर्षीच्या तुलनेत नाहीच आहे. म्हणजे बाजारभाव भेटून पण फायदा नाही पाहिजे तसा. बरोबर आहे. बघू पावती 46-25 बियाण्यासाठी चाललेला आहे मित्रांनो हा माल. परंतु ॲव्हरेज नाही भेटत आहे. जरी माला भाव भेटत आहे पण ॲव्हरेज नाही. बागायतदार शेतकरी भरपूर आहे त्यांची वाली. हा. म्हणजे पहिलीच खेप आहे. पहिलीच गेली चांगली गेलेली. बरोबर आहे. हळहळ करत होते. त्याला थोडं समाधान मानायचं. बरोबर आहे त्याच्यात समाधान मानावं लागतं. बरोबर आहे की नाही? ओके 46-25 पिकअप मध्ये लाल कांदा आहे मित्रांनो. जाणून घेऊ पिकअप मध्ये लाल कांद्याचे कसे बाजारभाव आहे. काय भाव गेले होय? 14-25. कुठला आहे कांदा आपला? जैताने. कोणता तालुका? साक्री तालुका. 1425 1425 रुपीज गेले. 2226 2226 रुपीज पर क्विंटल. साईज बघू शकता, साईज चांगली आहे मालाची. 2225 बरं बघू पावती 2226 रुपये पावती आहे. 4/12/2025 500 रुपये. बरं 500 रुपये गेलेले मित्रांनो कांदे. 500 रुपये. कुठले आपण? चिपळीपाडा. बरं 500 रुपये गेलेले मित्रांनो. केव्हा क्वालिटी बघू शकता, क्वालिटीमध्ये एवढं काय पण डिफरन्स नाही. 500 रुपये गेलेले फक्त. आपले किती गेले? 2560. बरं 2560 रुपीज पर क्विंटल. 2560 रुपये गेलेले. बघू पुढं किती गेली गोल्टी? 1400. बरं 1400 दरवीर 1400 रुपये गेलेली गोल्टी. बाबा किती गेले? 4700 रुपये. बरं 4700 रुपीज पर क्विंटल. 4700 रुपये जाईल. सुपर क्वालिटी. कुठला आहे माल आपला? खेलदारी का? 4701 रुपये. बियाण्यासाठी चाललेला आहे मित्रांनो. 4701 रुपये. कोणत्या बियाण्याचं आहे? येलोराचं आहे का? बरं 4701 रुपये. किती दिवसात आलेला हा काढायला? 3 महिन्यात आलं का? बरं ॲव्हरेज भेटलं नाही का? बरं बरं. म्हणजे नेमकं याची क्वालिटी नाही झाली का मालाची? क्वालिटी कमी पडेल. हां हां निवडून मग चांगला माल आहे, फक्त कमी निघाला बा. ओके 4701 रुपये गेलेला मित्रांनो. हां बघू पुढं किती गेली गोल्टी? 650. कुठली गोल्टी? गेले बघ 1461. बरं 1461 गेले. किती गेलो? 2690. बरं 2690 रुपीज पर क्विंटल. कुठला आहे कांदा आपला? शिनबन. बरं 2690. बियाणं माहिती आहे का? नारळी बियाण्याचं आहे का? बरं नारळी बियाण्याचं कांदा आहे मित्रांनो. 2690. मागच्या वर्षी जर आपण हे बघितलं असेल तर नारळी बियाण्याच्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटत होता. नारळीचा आपल्याला पहिला नग भेटलेला आहे. यावर्षी 2690 रुपये गेलेला आहे. हो गेले दादा हे 1700. बरं 1699. 1700 एक कमी. किती गेले बाबा? काय भाव गेले? 2451. बरं 2451 गेलेलं आहे. होलसेल माल आहे पण क्वालिटी चांगली आहे. साईज आहे, कलर आहे. 2451 गेलेला आहे. कुठला कांदा आपला? कोणता बियाणं आहे? घरगुती. ओके आपले हो 1456. बरं 1156 रुपीज. हो 2501. कुठला आहे माल आपला? शेलपुरी. याची पावती 2501 रुपये. कोणत्या बियाण्याचं होतं हे? कोल्हापूर सिंगी. 2501. काय माल आहे? सुपर क्वालिटी. 2501. किती माल आहे घरी? हा 2 गाड्या. ओके ॲव्हरेज निघाला की नाही यावर्षी? नाही. बरं बाबा 1220. कुठला आहे माल आपला? चांदोड. 1220 होलसेल माल आहे. 1220 जायले. आपले किती गेले? किती गेले? 2125. बरं आडगाव 2125. आडगाव टप्प्याचा माल आहे मित्रांनो. 2125 गेलेला आहे. ॲव्हरेज भेटलं की नाही यावर्षी? काहीच नाही का? 1 बिघा 10 क्विंटल फक्त. बरं अवघड आहे. काय भाव गेले भाऊ? 1500. बरं कांदा आहे मित्रांनो. पिकअप मधील दुसरी लाईन आहे. काय भाव गेले दादा हे? 1330.
कुठला आहे कांदा आपला दारू खेळ 4 रुपये बरं 1330 रुपये गेलेले बघू पुढं हे किती गेले आपले 1551 1551 रुपीज पर क्विंटल कुठला आहे माल दारू खेळला निफाड बरं किती माल राहिला होता घरी आता काय एक गाडी राहिली एक गाडी राहिली बरं ओके 1551 आपले किती गेले 1525 1525 रुपीज पर क्विंटल कुठला आहे कांदा काका माळसाकोरे बरं 1525 गेलेले सुपर क्वालिटी आहे साईज कलर बघू शकता 1525 रुपये काय म्हणता काय गेले काय बरं का म्हणजे 1780 रुपये आता. 1780 का बरं 1780 रुपये कालचे 1270 होता आम्हाला. काल 1270 होता बरं 1780. बरं चांगलं आहे जुगारून कुस्ती झाली आज 1780 1780 रुपीज पर क्विंटल 1780 क्वालिटीनुसार बाजार भेटतोय चापडगावचा माल आहे का किती माल राहिला घरी अजून 4 गाड्या 4 गाड्या राहिल्या का बरं ओके नवीन लावला का नाही नवीन उद्यापासून सुरुवात आहे सुरुवात करायची कोणत्या बियाण्याची हे जेकेच आहे आता जे केचं हे कोणतं होतं हे पुन्हा पुरसंगी होतं कोल्हापूर ओके काय भाव जायले होय 1900 रुपीज पर क्विंटल साईज कलर बघू शकता कांद्याचा 1900 रुपये गेलेला आहे कुठला आहे कांदा आपला कांदा 1900 रुपये भाऊ किती गेलेले 1900 बरं कोणतं बियाणं होतं भीमशक्ती 1900 कुठला आहे कांदा कान्हाळचा बरं किती माल शिल्लक घरी शेवट झाला काल होत ओके आज 1901 रुपये बघू पुढं गेले का काय 1402 रुपये 1402 रुपीज पर क्विंटल 1402 रुपये कुठला आहे कांदा काका चारू खेळले बरं काय भाऊ गेले काके 1700 1700 रुपीज कांद्याची कलर क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा आपला येवला मुखेड 1700 किती म्हटले 1700 बरं 1700 रुपीज कोणत्या बियाण्याचं होतं हे हां अंबर का बरं किती माल राहिला आता घरी 2-3 गाड्या बरं ओके भाऊ किती गेले गाव काय भाऊ गेले 1500 कुठला आहे कांदा वायगाव 1500 रुपये किती गेले बा 1370 बरं कुठला आहे मग 1360 रुपये 1360 रुपीज पर क्विंटल 1360 कुठला आहे कांदा आपला काका रानवड बरं किती माल बाकी आता 20 क्विंटल ओके 1360 आपले किती गेले 1560 बरं 1560 रुपीज मधुकर सोनवणे कुठले निमोन ओके 1560 जाईल क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी कांदा आहे किती माल बाकी आता घरी 5-6 गाड्या का बरं 1560 ओके गेल्या मावली 1500 बरं 1500 आहे क्वालिटी बघू आपले किती गेले 1751 बरं 1751 रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी एकदम 1751 डबल पत्तीमध्ये कांदा आहे कोणत्या बियाण्याचं होतं येलोर आहे का बरं किती गाड्या राहिल्या आता घरी 3 गाड्या आहे का अजून बरं काय या वर्षी परवडल्या का नाही खूपच अवघड आहे काहीच नाही खर्च निघणं अवघड हा ना अवघड परिस्थिती झाली या वर्षी ठेवून उपयोग नाही झाला 2-2.5 रुपये मार्केट भाव 2.5 रुपये तरी मार्केट भाव बरोबर एवढे दिवस ठेवलं पुढच्याला आपट केली 2-3 वेळा बरोबर सडगाण पण झाली असेल हा ना बरं 1751 ओके हो जायले बाबा काय हो जायले कांदा 1551 कुठले आपण माळसाकोर बरं 1551 जायले दाखवा ना आमचा फोटो जाऊ दे मग तुम्ही आहे ना 1551 माळसाकोरचे शेतकरी परवडला की नाही यावर्षी कांदा तुम्हाला काही परवडलं नाही कांदा आता संपून गेला थोडा भाव समजला बरोबर तसंच झालंय